आणखी एक महत्त्वाची बातमी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आता आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे। बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, त्या संदर्भात 4590 पानांचं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली होती। त्यांनी गोळीबार करून हत्या केल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जो काही तपास केलेला होता त्यामध्ये 26 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। तर अद्यापही 3 आरोपी फरार आहेत। मात्र या सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करून तपास केल्यानंतर सबळ पुरावे प्राप्त करून आता गुन्हे शाखेनं या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे। मुंबई सत्र न्यायालयामध्ये या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि गुन्हे शाखेनं या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढे काही पुरावे जमा केलेले आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने 4590 पानांचं हे आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे, ज्यामध्ये शुभम लोणकर त्याचबरोबर अनमोल बिश्नोई यांच्या विरोधात सुद्धा ते फरार असताना सुद्धा जे काही पुरावे निष्पन्न झाले त्या अंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता मुंबई पोलिसांनी दिलेली आहे। 4590 पानांच्या या सगळ्या आरोपपत्रामध्ये जे काही साक्षीदार होते किंवा आतापर्यंत जे काही पुरावे आरोपींच्या विरोधामध्ये मिळालेले होते किंवा पैशांचे व्यवहार होते आणि आरोपींनी कशा पद्धतीने संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यानंतर त्यांची गोळीबार करून हत्या केली, या सगळ्याचा तपशील जो आहे तो आरोपपत्रामध्ये आहे। अनमोल बिश्नोई आणि शुभम लुनकर आणि आणखी एक आरोपी या प्रकरणामध्ये फरार आहेत। मात्र 26 आरोपींना अटक करून त्या 3 फरार आरोपींच्या विरोधामध्ये असं एकूण जवळपास 29 आरोपींच्या विरोधामध्ये हे आरोपपत्र दाखल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।